जिल्हाधिकारी बोलते तुमच्याशी। आता तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज का अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवडा आपल्याकडे चालू आहे आणि या महसूल सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत महसूल उपविभाग उदगीर यांच्या मार्फत आपण विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचं अंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करणे असेल, तुमच्या व्यथा असतील, तुमच्या काही अडचणी असतील, या थेट तुमच्या त्या ठिकाणी सोडवल्या जावा हा त्यामागचा उद्देश आहे। सगळ्यात पहिले तर मी शेतकऱ्यांशी बोलू इच्छिते की त्यांचे जे बहुतेक माझ्याकडे किंवा सगळीकडे भांडणं जे येतात ते आपण बघतो की भाऊबंदकीत येतात, कधी बाजूबाजूला शिवार असतात म्हणून येतात, रस्त्याची भांडणं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर असतात। आम्ही तक्रारी ज्या नोंदवल्या त्याच्यामध्ये आम्ही एक QR कोड दिला होता आणि त्या QR कोडच्या अंतर्गत भरपूर तक्रारी आमच्याकडे आल्या। आम्ही त्याचं विश्लेषण केलं तर आमच्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त तक्रारी या आता SDO साहेबांनी सांगितलं, सुशांत शेट्टी साहेबांनी की या रस्त्यावरून आहे आणि म्हणून त्या जायबोक्यावर जाऊन आमचे नायब तहसीलदार असतील, तलाठी असतील ही भांडणं किंवा त्या ठिकाणी सीमांकन निश्चित करणे किंवा अतिक्रमण असेल तर काढून टाकणे आणि आपला पांढर रस्ता नुसता मोकळा करायचा नाही तर त्याच्या बाजूला झाडं सुद्धा लावायचा आपला उद्देश आहे। आणि तुमचे सगळे आम्ही आता GPS करणार, म्हणजे पुढे जर तुम्ही अतिक्रमण केलं तर आम्हाला कॉम्प्युटरवर दिसणार, वारंवार यंत्रणा आमची काम करण्याची गरज नाही। आम्ही तिथूनच बघू की कुठला शेतकरी आपला बांधाच्या तिकडे अतिक्रमण करतोय, तिथूनच आम्ही मॉनिटर करू। हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढर रस्ते असतील त्या ठिकाणचं तुमचे अतिक्रमण दूर करणे असतील, याच्या सोबतच बऱ्याच लाभार्थ्यांना आपण राशन कार्ड वाटप केले, शाळेत जाऊन दाखले सुद्धा वाटप केले, जातीचे प्रमाणपत्र असतील, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील तर त्यामध्ये आपण ते सुद्धा वाटप केले। या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे की महसूल जे खातं असतं ते जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळीकडे आम्ही काम करत असतो, पण आज समाजामध्ये आम्हाला असं वाटलं की जे वृद्ध आहेत, जे खऱ्या अर्थाने आयुष्याची पुढची आधारवड आहे यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि म्हणून या सेवा पंधरवडा अंतर्गत आम्ही जेवढे वृद्ध लोक आहेत, जे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ ते श्रेष्ठ, काय ज्येष्ठ ते दादा श्रेष्ठ, तुम्ही महत्वाचे आहात आणि तुमचा आशीर्वाद नवीन पिढीवर आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलवलंय संवादासाठी। तर ज्या लोकांना काही माझ्याशी बोलायचं त्यांना सुद्धा मी संवाद साधणार आहे। तुमच्या काही अडचणी असतील तर त्या पण आम्ही लिहून घेणार आहे। पहिल्यांदा आम्ही सांगतो की ज्या आई वडिलांना, ज्येष्ठ लोकांना त्यांचे मुलं सांभाळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, त्यामध्ये सुनावण्या होतात, सुनावण्या झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये निर्णय देतो, पण निर्णय दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही लोक तरी पोटगी भरत नाही, तरी त्यांना सांभाळत नाही आणि म्हणून अशांची नोंद करून कायद्यात नाही अत्यंत कडक अशी अंमलबजावणी, आम्ही अटक वॉरंट पण काढू शकतो आणि त्या लोकांना आम्ही आता बांधील करणार की एक तर त्यांनी सांभाळायला पाहिजे, नाही तर जे कायद्यान्वये तुम्हाला आम्ही पोटगी दिलेली ती त्यांच्या चरितार्थासाठी त्या ठिकाणी त्यांनी दिली पाहिजे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सह्या करताना, अंगठे करताना जरा विचारपूर्वक करत चला, मग नंतर त्यावेळेस तुम्ही सह्या करतात, अंगठे करतात आणि नंतर मग तुम्हाला ते सांभाळत नाही, तुमची संपत्ती शेवटपर्यंत तुमच्याकडेच ठेवा, नंतर मिळणारच आहे समोरच्याला, अजिबात घेऊ नका, कारण तुम्ही सन्मानाने राहिलं पाहिजे, प्रतिष्ठेने राहिलं पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे। तर आज फक्त महसूलच नाही तर ज्या लोकांचे डोळे म्हणजे मोतीबिंदू आहेत त्यांची सुद्धा आरोग्याची तपासणी आम्ही करणार आहे। ही तपासणी झाल्यानंतर कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स असतील तर त्या PSC मध्ये आम्ही ते सुद्धा सांगणार आहोत आणि त्याच्या प्रमाणात काही काठीचे वाटप असतील तर त्या काठींचे पण वाटप करणार आहे। दर बुधवारी तुमच्यासाठी OPD सुद्धा PSC मध्ये सुरू होतील आणि महसूल दस्तावेज तुम्हाला तुमच्या नावावर जर घर असेल तर अजिबात घर सोडण्याची गरज नाही। जर तुम्हाला म्हणताय कोणी घर सोडा तर तहसीलदार साहेब आहेत, SDO साहेब आहेत, तुम्हाला कायद्याने माता पिता कायदा आहे त्याच्या अंतर्गत अधिकार दिलेला आहे, तो अधिकार तुम्ही वापरा आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येत असेल तर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज हा संवाद आहे। काही मोजकं कोणाला बोलायचं असेल तर मला आवडेल तुमच्याशी संवाद साधायला। काका कुठून आलो तुम्ही? देवरशेल मधनं। आज काय कशासाठी आले? अच्छा, संवाद करायला बोलायला आले आमच्याशी। आता तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्यात
पाहिजे? बरं, आता शेती करणार का तुम्ही? ठीक आहे. अजून कोणाला काही मांडायची का तक्रार? तुमची मला माहिती आहे का? तुम्ही माझ्याकडे आलेले तुमचा आम्ही तुमचा निर्णय देऊ. आता मी तुम्हाला बऱ्याच जणांना ओळखायला लागले, तुम्ही येतात बरोबर आहे? ठीक आहे. अजून कोणाला? या काय म्हणतात ताई? काय म्हणताय? तुमचं प्रकरण एसडीओ साहेबांकडे आहे की आम्ही त्याच्यामध्ये निर्णय देऊ. त्यांनी जर सांभाळणार आहे तर आम्ही कायद्याने त्यांना सांभाळायला असेल तर त्यांना पैसे द्या. ठीक आहे, बघतो. मला आता पैशाची 1.5 महिन्यात तुमच्या तुम्हाला पैसे पण मिळतील. ठीक आहे, ठीक आहे ना? सगळ्यांना आम्ही सांगितलंय तुमच्या सगळ्या अडचणी आता आम्ही घेणार आहोत. संवाद या ठिकाणी आहे. एक टेबल आणि खुर्ची आमचे तहसीलदार नायब तहसीलदार या ठिकाणी वर तहसीलदारच्या बसतील प्रत्येकाची अडचण ऐकली जाईल. इथे तुमची अडचण ऐकल्याशिवाय आणि त्याशिवाय तुमच्या याच्यामध्ये नोंदवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. तर या प्रकारे तुमची प्रमुख भूमिका आमची एवढीच आहे की बांधण रस्ते असले शाळे थोडा वेळ लागू शकतो कारण पुन्हा पिकून निर्णय द्यावा लागतो, पण निर्णय नक्की मिळू. मी पुन्हा एकदा एसडीओ आणि तहसीलदार यांचं या ठिकाणी अभिनंदन करते की एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही म्हणजे लांबून लागून लोक आले आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांची भूमिका ऐकताय. तर तुम्ही श्रेष्ठ आहात, श्रेष्ठच आहे, आधारवर आहेत, त्याप्रमाणेच आम्ही तुम्हाला मागतो. बाबा सांगितलं बसा बसा खुर्ची बसा खुर्ची बसा. सर 2 मिनिटं बोलू द्या मॅडम बद्दल 2 मिनिट बोलतो रस्त्याबद्दल. गाव आहे बाबा मी काय करतो एकाने सांगितलं मी सगळं तुम्ही सगळेजण बसा कारण मग तुमच्या जागेवर येऊन जागेवर बसा. आपल्या या पलीकडे आता अर्ज द्या तुम्ही त्याच्यावर सुनावणी घेऊन निर्णय देते. ठीक आहे, पुढे जाऊन आज दिव्यांग लोकांना सुद्धा तुमची मदत आहे. तुम्हाला जी देय आहे ती सुद्धा लवकरात लवकर देण्याचं सगळ्यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये तुम्हाला जे मिळत नसेल ते आम्ही त्या ठिकाणी तपासून लगेच त्या ठिकाणी ती मदत देण्यात येईल. हा 5% आहे ना बोलतेशी तुम्हाला मी सांगते की इथं बसा, अर्ज द्या. काही प्रोसिजर असते, लेखी अर्ज द्या. लेखी अर्ज दिल्यानंतर या सेवा पंधरवड्यातच तुम्हाला तुमची शिधापत्रिका देऊ. ठीक आहे, फक्त बसा आणि अर्ज द्या. शासनाचा कायदा आहे, कायद्याप्रमाणे आपण निकाल देत आहात, पण निकालाची अंमलबजावणी होत नाही. बऱ्याच कार्यक्रमांना उडून खात आहे, हे सगळं माहीत आहे. आणि निकाल दिल्यानंतर 5,000 रुपये मिळण्यासाठी त्यावर सांगितलं ते 2,000 एखादी कुठल्या टाकण्यासाठी त्याला देऊया, आधी मुलीकडे देऊया. तर त्याच्यासाठी जे खात्याला पैसे जमा होतील ते बरं असं माझी विनंती आहे. आणि आपल्या पोलीस खात्याला जरा संरक्षण, जिल्हा संरक्षण द्या, अशा प्रकारचं काही सांगता येत असेल तर त्याची माझी विनंती आहे. बाकी मला बोलतो
गैरव्यवहार काय कारण काय ते बोलत नाही त्याला काय कायद्याचं ज्ञान नाही असं मला वाटतंय एक मत आणि त्यामुळे तुम्ही कायद्याचं त्याला कार्यक्रम अवैध करावा थोडी मध्ये या ठिकाणी दावणगाव तालुका जिल्हा लातूर इथून आलेलो आहे. 4-5 दिवसाखाली आम्ही QR मोडच्या माध्यमातून एक तक्रार नोंदवली होती आमच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये. त्या ठिकाणी मॅडम आमचा रस्ता 20 वर्षापासून मोकळा झालेला नव्हता. तरी तहसीलदार साहेबांनी व डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांनी त्यांच्या मार्फत येऊन तो रस्ता आमचा 20 वर्षापासून मोकळा करण्यात आला आहे आता. आणि तिकडे पावसाळ्याचा खूप हाल होतो. पण तुमच्या ह्या निर्णयामुळे ह्या QR कोडच्या निर्णयामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांतर्फे सगळे आम्ही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सरकारला अंतिम गाव करण्यासाठी. आणि मी आवर्जून एक सांगतो मॅडम दुसरी गोष्ट, तुम्ही आमच्या तालुक्याला 2 राम लक्ष्मण दिलेले आहेत. एक राम म्हणजे तहसीलदार साहेब आपले आहेतच आणि लक्ष्मण म्हणजे आमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेब मॅडम. रात्री 12 वाजता जरी आम्ही काही कामासाठी बोलावला तरी आमचे हे जुने अधिकारी तत्परतेने आपलं काम करत असतात. आणि प्रत्येकाचीच अडचण असेल जो अडचण निराकरण करून त्याचा पाठपुरावा हा 100% या ठिकाणी आम्ही SIB मार्फत करत असतात. त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आपण सगळं माहिती आहे. तरी आम्हाला नाराज करू नका. काम दर्शन तुम्ही माझ्याकडे ते आज घेऊन आहे. मी तुमच्याकडे पंच पाठवतो. काय नाही आज लिहून द्या मला. मी करतो संजय आता माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, आपल्या आपल्या खुर्ची शांततेत बसा. आमचे लोक तुमच्याकडे तुमची लेखी तक्रार जी आहे ती नोंदवून घेतील आणि जर 3 प्रकारच्या तक्रारी असतील, एक ज्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही लेखी तक्रार द्यायची असेल, नव्याने प्रकरण असेल ते लिहून घेतील. ज्यांची निर्णय झालेला आहे पण त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही ते प्रकरण वेगळ्या पद्धतीने होतील. आणि या रोजच्या व्यतिरिक्त गावामध्ये दुसरी कुठली गोष्ट